तो चांद, एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. उन्हाळी सुट्ट्या. उद्या आपलं शिबिर आहे. संध्याकाळी घरचे कपडे आणि पांघरून घेऊन शाळेत जमायचं. मुख्याध्यापकांची सूचना आली. दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार होती. आई, शिबिर म्हणजे काय? तोत्तोचाननं विचारलं. आईलाही नीटसा अंदाज येत नव्हता, पण ती म्हणाली, कदाचित तंबू उभे करून त्यात राहायचं. पण कुठं उभारणार? भाड्याचा वगैरे उल्लेख नाही, म्हणजे बहुधा शाळेजवळच कुठेतरी शिबिर असेल. तंबूत पडल्या पडल्या तुम्ही चंद्र चांदण्या पाहू शकाल. त्या रात्री तोत्तोचानला कितीतरी वेळ झोपच आली नाही. शिबिराची कल्पना तिला थरारक आणि धाडशी वाटत होती. तिच्या छातीची धडधड वाढली होती. दुसऱ्या दिवशी तिनं भराभर सगळं आवरायला सुरुवात केली, पण संध्याकाळी कपडे आणि पांघरून पिशवीत भरून निघताना मात्र ती किंचित घाबरली होती. जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, आता लक्ष देऊन पाहा. हातामध्ये जाड ताडपदरीसारखा दिसणारा हिरवा तंबू घेऊन ते सभागृहातल्या छोट्याशा व्यासपीठावर गेले आणि काही क्षणातच त्यांनी दोऱ्या सोडवून तंबू उघडली. मी आता हा तंबू कसा उभा करायचा ते दाखवणार आहे, ते म्हणाले. बघता बघता त्यांनी एकट्याने तंबूच्या दोऱ्या खेचून खांब उभे केले. तंबूमध्ये हवा भरली आणि एक सुंदरसा तंबू उभा राहिला. चला, आता तुम्ही सगळे सभागृहामध्ये तंबू उभे करा आणि शिबिराला सुरुवात करा, मुख्याध्यापक म्हणाले. आईची कल्पना होती की तंबू मैदानात उभे करतील, पण मुख्याध्यापकांची कल्पना वेगळीच होती. त्यांच्या मते सभागृहामध्ये मुलांना अधिक सुरक्षित वाटलं असतं आणि बाहेर पाऊस पडला असता किंवा थंडी वाजली असती तरी प्रश्न आला नसता. मुलं आनंदानं नाचत बागडत होती. घर बांधूया, घर बांधूया असं ओरडत त्यांनी लहान लहान गट केले आणि अखेरीस शिक्षकांच्या मदतीने त्यांनी पुरेसे तंबू उभारले. एका तंबूत साधारण 3 मुलं झोपू शकत होती. तोत्तोचाननं पटकन कपडे बदलले आणि थोड्याच वेळात या तंबूतून त्या तंबूमध्ये मुलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सगळ्यांचे कपडे बदलून झाले तेव्हा मुख्याध्यापक सभागृहाच्या मध्यभागी बसले. तिथून सगळी मुलं त्यांना पाहू शकत होती आणि त्यांच्या परदेशी प्रवासाच्या आठवणी ऐकू शकत होती. मुलं आपापल्या तंबूमधून लोळत होती. काही मुलं नुसतंच डोकं बाहेर काढून बसली होती, तर काही नीट बसून ऐकत होती. कधीच न पाहिलेल्या साता समुद्रापलीकडच्या गोष्टी ऐकण्यात रंगून गेली होती. मुख्याध्यापकांच्या गोष्टी ऐकून कधी कधी मुलांना वाटायचं ती साता समुद्रापलीकडच्या आपल्या मित्रांच्या गोष्टी सांगतायत. आणि अशा तऱ्हेने सभागृहामधल्या तंबूमध्ये झोपण्याचा तो साधासाच प्रसंग प्रत्येक मुलाच्या आयुष्यामधला आनंदाचा आणि अविस्मरणीय प्रसंग ठरला. तो अनुभव मुलांना फार मोलाचा वाटत होता आणि मुलांना खुश ठेवण्याची कला मुख्याध्यापकांना चांगली अवगत होती. मुख्याध्यापकांचं बोलणं संपल्यावर सगळी मुलं आपापल्या तंबूमध्ये परतली आणि सभागृहातला दिवा बंद झाला. काही तंबूंमधून हसण्याचे आवाज येत होते, तर काहींमधून दबक्या आवाजातील कुजबूज. थोड्याच वेळात सारं शांत झालं. चंद्र ताऱ्यांशिवायचं ते शिबिर होतं, पण मुलांनी त्याचा आनंद मनमुराद लुटला होता. त्यांना ते सभागृह म्हणजे शिबिराचं मैदान झालं होतं आणि त्यांच्या आठवणीत ती रात्र कायमची चांदणी रात्र झाली होती.